एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना मला आहे ना मुगाची आमटी बनवायची होती. तर इथे मुगाला मोग वगैरे आलेले, धुवून वगैरे ठेवलेले. त्याच्यानंतर मी बटाटा पण कापून घेतला आहे. त्यांच्यानंतर मी इथे फोडणीची तयारी करत होते. तर इथे मी जिरा मोहरी टाकलेली आहे थोडीशी. त्याच्यानंतर लसूण, मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा, परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तोही छान परतवून घ्यायचा. आणि मग 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चम्मच मीठ टाकायच्यानंतर तेही सुद्धा छान परतवून घ्यायचं अजून. आणि मग परतवल्याच्या नंतर आता इथे आपण मसाले टाकूया. आता इथे मी मसाले घेतले आहेत, म्हणजे घरचा मसाला, धने पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा भाजी मसाला असा मी ह्याच्यात घेतलेला आहे. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतर आता आपण इथे जे मूग आपण धुवून ठेवलेले आणि बटाटा ते आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण प्रॉपर. आता मिक्स केलं आहे, त्याच्यानंतर आता आपण पाणी ओतून घेऊया. आता मस्त जेवढे आपल्याला आमटी बनवायची आहे त्याच्यावर थोडंसं जास्त, कारण 4 शिट्या काढायच्या आहेत आपल्याला आता कुकरच्या. तर मी इथे वरून कोथिंबीर टाकली आणि आता आपली झालेली आहे आमटी. त्याचसोबत मी आमलेटसुद्धा बनवलेला आणि एक पापडसुद्धा बनवलेला. तर रात्री आमच्याकडे असा काही पाऊस आलेला, विजा चमकत लाईट घालवत असा पाऊस आलेला. तर तुमच्याकडे आला काही नक्की सांगा. तर लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.